मंडळी, गणेशोत्सवाचा सण ही मुंबईची ओळख आहे. लालबाग परळ मधल्या गिरणी कामगारांनी, चाळीतल्या मराठी माणसांनी आपल्या रोजच्या मेहनतीतून, वर्गणीतून गणेश मंडळ उभी केली. पण गेल्या काही दशकात हे चित्र वेगाने बदलत गेलं. गिरण्या बंद पडल्या, कामगार शहराबाहेर गेले, चाळी जाऊन टॉवर उभे राहिले आणि आता त्याच मातीतल्या गणेशोत्सव मंडळांच्या दारातही मोठे उद्योग समूह येऊन उभे राहिले आहेत. या बदलाचं ताजं उदाहरण म्हणजे लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या दोन मानाच्या गणेशोत्सव मंडळांशी संबंधित घडामोडी. लालबागच्या राजाच्या कार्यकारी समितीत अनंत अंबानी यांची सल्लागार म्हणून झालेली नेमणूक असो, किंवा आता अदानी ग्रुपने गणेशोत्सवात केलेली भव्य एंट्री असो, मुंबईचे गणेशोत्सव मंडप आता देशातील दोन सर्वात मोठ्या उद्योगपतींचे कॉर्पोरेट बॅटलफील्ड बनले आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण या झगमगाटामागे एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली मराठी संस्कृतीचं आणि मुंबईच्या सणांचं गुजराती ब्रँडिंग केलं जातंय का? आणि या मुद्द्यावरून राजकारण कसं तापलंय, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, मुंबईच्या गणेशोत्सवाचा विचार केला की सर्वात पहिलं नाव समोर येतं लालबागचा राजा. करोडो भक्तांची श्रद्धा आणि अब्जावधी रुपयांची उलाढाल असणारं हे मंडळ नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिलंय. पण गेल्या काही वर्षात या मंडळाच्या स्वरूपात मोठा बदल पाहायला मिळाला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजाच्या कारभारात आणि सेवा कार्यात योगदान देण्यास सुरुवात केली. राजाच्या चरणी अर्पण केलेला सोन्याचा मुकुट असो, किंवा मंडळाच्या रुग्णवाहिका आणि सामाजिक उपक्रमांना दिलेली मोठी मदत असो, अंबानी कुटुंब लालबागच्या राजाशी घट्ट जोडलं गेलं. पुढे जाऊन लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं अनंत अंबानी यांची प्रमुख सल्लागार म्हणून कार्यकारी समितीत अधिकृत नेमणूक केली आहे. आता एका कॉर्पोरेट घराण्यातील व्यक्तीला गणेशोत्सव मंडळाच्या थेट निर्णय प्रक्रियेत आणि सल्लागार पदावर स्थान मिळण्याची ही मुंबईच्या इतिहासातील बहुधा पहिलीच वेळ होती. अंबानींच्या या प्रस्थापित वर्चस्वाला उत्तर म्हणून की काय, आता अदानी ग्रुपनंही गणेशोत्सवात सहभाग घेतलाय. मुंबईतील अनेक मोठ्या आणि नामांकित गणेशोत्सव मंडळांसोबत अदानी ग्रुपने विशेष प्रायोजकत्व म्हणजे स्पॉन्सरशिप आणि सहकार्याची भागीदारी जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळासोबत अदानी समूहाने औपचारिक भागीदारी केल्याचं समोर आलंय. मंडपाच्या सजावटीपासून ते भक्तांच्या सुरक्षेपर्यंत आणि महाप्रसादापासून ते डिजिटल ब्रँडिंग पर्यंत सर्वत्र अदानींचा लोगो चमकू लागलाय. यामुळे मुंबईच्या गणेशोत्सवात आता अंबानी विरुद्ध अदानी असं थेट कॉर्पोरेट वॉर पाहायला मिळत आहे. कोण जास्त देणगी देतं, कोणाचा पॅनर जास्त मोठा लागतो आणि कोणाचं वर्चस्व मंडळावर राहतं, याची एक अदृश्य शर्यतच आता सुरू झाली आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. मंडळी, मुंबईचा गणेशोत्सव हा स्वातंत्र्य संग्रामाच्या काळापासून मराठी माणसाच्या अस्मितेचा, सामाजिक प्रबोधनाचा आणि एकतेचा मंच राहिलाय. पण आज या उत्सवाचं स्वरूप पूर्णपणे बदलताना दिसतंय. आज लालबाग, परळ, गिरगाव, दादर यांसारख्या पारंपरिक मराठी मध्यवर्ती भागातील गणेश मंडळांचे मंडप पाहिले तर तिथे मराठी संस्कृतीपेक्षा कॉर्पोरेट ब्रँडिंगचा भर जास्त दिसतो. मंडपाच्या प्रवेशद्वारावर, राजाच्या चरणांजवळ आणि आरतीच्या मुख्य स्टेजवर रिलायन्स, अदानी, जिओ यांसारख्या गुजराती उद्योगपतींच्या कंपन्यांची नावं ठळकपणे झळकतात. उद्योगपती, त्यांचे कुटुंबीय आणि कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हसाठी लालबागच्या राजासह अनेक मंडळांमध्ये VIP आणि VVIP दर्शन व्यवस्था केली जाते. तासनतास रांगेत उभा राहणारा सामान्य मराठी माणूस बाजूला पडतो आणि कॉर्पोरेट धनदांडग्यांना थेट बाप्पाच्या चरणाशी नेऊन बसवलं जातं, अशी ही अनेकांची तक्रार आहे. गणेशोत्सवात लागणारे ढोल ताशे, पारंपरिक खेळ आणि मराठी संस्कृतीचे देखावे यांची जागा आता हायटेक लाइटिंग, डिजिटल स्क्रीन्स आणि कॉर्पोरेट जाहिरातींनी घेतली आहे, हेही तितकंच खरंय. आता गणेशोत्सव आणि राजकारण म्हटलं तर यांचं नातं मुंबईत जुनच आहे. शिवसेना, भाजप, मनसे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते नेहमीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी धडपडत असतात. पण कॉर्पोरेट कंपन्यांच्या या एंट्रीमुळे हे राजकारण आता अधिकच तापलंय. मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी गणेशोत्सव हा सर्वात मोठा राजकीय मार्ग मानला जातो. गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप आणि सत्ताधारी गटाकडून या कॉर्पोरेट प्रायोजकत्वाला आणि ब्रँडिंगला छुपं समर्थन दिलं जात असल्याची टीका विरोधक करत आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसारख्या मराठी अस्मितेचा मुद्दा मांडणाऱ्या पक्षांनी यावर तीव्र आक्षेप घेतलाय.
मुंबईचे उद्योग आधीच गुजरातला पळवले, मुंबईची जमीन अदानींच्या घशात घातली आणि आता मराठी माणसाच्या बाप्पालाही कॉर्पोरेट गुजराती ब्रँडिंग खाली झाकून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा थेट आरोप विरोधी नेत्यांकडून केला जाते. अनंत अंबानी यांना कुठल्या कारणासाठी सल्लागार म्हणून नेमलंय? गणेशोत्सव मंडळांची कंपनी करायची आहे का? आता त्यांचे बघून अदानी आले, उद्या JSW येईल, गोदरेज येईल. मग गणेशोत्सव मंडळ तुम्हाला कॉर्पोरेट वॉरचे ठिकाण बनवायचे आहे का? असा थेट सवाल संदीप देशपांडे यांनी विचारलाय. मंडळी, या वादाकडे थोडं खोलात जाऊन बघितलं तर काही प्रश्नही उभे राहतात. यात महत्वाचं म्हणजे गणेशोत्सवात मोठ्या देणगीदारांचा सहभाग ही काही नवीन गोष्ट नाही. दशकानुदशक राजकीय नेते, सिने कलाकार, उद्योगपती यांनी मोठ्या मंडळांना देणग्या दिल्या आहेत, देखावे प्रायोजित केले आहेत. लालबागचा राजाला सोन्याचं मुकुट अर्पण करणं असो किंवा इतर मंडळांना कोट्यवधींची देणगी देणं असो, उत्सवाचा आकार जसजसा वाढत गेला तसतसा त्याला मोठ्या भांडवलाची गरजही वाढत गेली. सुरक्षा व्यवस्था, गर्दी नियंत्रण, भव्य देखावे, रोषणाई या सगळ्यासाठी लाखो कोट्यवधी रुपये लागतात, जे केवळ स्थानिक वर्गणीतून उभे करणं आता व्यवहार्य राहिलेलं नाही. या दृष्टिकोनातून पाहणारे लोक म्हणतात की कॉर्पोरेट भागीदारी ही गरज आहे आणि तिला जातीय किंवा प्रादेशिक चष्म्यातून बघणं योग्य नाही. देणगीदार कोणत्या राज्यातला आहे यापेक्षा तो उत्सवाला किती मदत करतो हे महत्वाचं असायला हवं, असा युक्तिवाद केला जातोय. पण दुसरीकडे मनसेसारख्या पक्षांचा मुद्दा असाही आहे की ही केवळ आर्थिक मदत उरलेली नाही. जेव्हा एखादा उद्योग समूह मंडळाच्या कार्यकारी समितीत थेट पदावर येतो, निर्णय प्रक्रियेत सहभागी होतो किंवा औपचारिक भागीदार म्हणून मंडळाच्या ओळखीचाच भाग बनतो, तेव्हा तो प्रश्न फक्त पैशाचा राहत नाही, तर मालकीचा आणि नियंत्रणाचा बनतो. मूळ गिरणी कामगार आणि स्थानिक रहिवासी हळूहळू या उत्सवांच्या केंद्रस्थानापासून दूर जात आहेत का? आणि त्यांची जागा मोठ्या भांडवलदारांची प्रतिष्ठा आणि जनसंपर्क घेत आहे का? हा त्यांचा खरा प्रश्न आहे. मंडळी, मुंबईचा गणेशोत्सव हा नेहमीच सर्वसमावेशक राहिलाय, मग तो गरीब असो वा श्रीमंत. अंबानी आणि अदानी यांनी बाप्पाच्या चरणी सेवा भावनेनं मस्तक टेकवलं तर त्याला कोणाचाच विरोध असण्याचं कारण नाही. पण विरोधकांचा आरोप आहे की जेव्हा या श्रद्धेच्या मंचाचा वापर कॉर्पोरेट ब्रँडिंग, गुजराती वर्चस्व आणि राजकीय स्वार्थासाठी केला जातो, तेव्हा मराठी माणसाच्या मनात संतापाची ठिणगी पडते. आता लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दरबारापासून सुरू झालेल्या या अंबानी विरुद्ध अदानी कॉर्पोरेट लढाईचं पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. कारण शेवटी प्रश्न फक्त एका सणाचा नाही, तर मुंबईच्या मराठी अस्मितेचा आहे, हेही खरंय. बाकी मंडळी, यावर तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.